रोहित पवार यांची चौकशी ईडी कार्यालयात सुरू आहे। ईडीच्या चौथ्या मजल्यावर जवळपास 6 ते 8 अधिकाऱ्यांचं ईडी अधिकाऱ्यांचं पथक त्यांची चौकशी करत आहे। 28 ते 40 प्रश्नांची प्रश्नावली आहे। जवळपास 7 ते 8 तास ही चौकशी चालणार अशा प्रकारची माहिती समोर येते। सुप्रिया सुळे सकाळपासूनच या ठिकाणी आहे। आमदार संदीप क्षीरसागर त्यांच्यावर या ठिकाणी येत आहेत। पण आता याच ठिकाणी रोहित पाटील म्हणजे की आपल्याला रोहित हा चेहरा आपल्याला माहिती आहे, आर पाटील यांचं नाव माहिती आहे। आणखीन याच ठिकाणी रोहित पवारच्या समर्थनासाठी या ठिकाणी आज इथे आलात तुम्ही, काय काय सांगशील? मुळात एक विषय असा आहे की रोहित दादा हे संघर्ष करणारे नेतृत्व आहे। अनेक प्रश्नांसाठी किंवा त्यांच्या मतदारसंघातल्या सुद्धा अनेक प्रश्नांसाठी त्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केला, कशा पद्धतीने आवाज उठवलेला आहे आणि त्यांनी आवाज उठवल्यामुळे कुणाकुणाची अडचण झाली हे सगळ्या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे। त्यामुळे आता आम्ही जो तरुण लोकांच्या प्रश्नांवरती बोलतोय, जो तरुण लोकांच्या प्रश्नांसाठी भांडतोय, अशा तरुणांच्या पाठीशी उभं राहणं हे आज राज्यातल्या तरुणांचं कर्तव्य आहे। नाही, खरं तर असं बघितलं गेलं तर तरुणांचं कर्तव्य आहे, पण राजकारणामध्ये सुद्धा तरुण पिढीनं येणं आवश्यक आहे। जसं रोहित पवार, नंतर रोहित पाटील, अशी ही सगळी जी आपल्याला पिढी समोर दिसत आहे। पण आग लागल्याशिवाय धूर निघत नाही असं म्हणतात। काही ना काही तर पाणी मुरत असेल म्हणून तर ईडीच्या चौकशीला खेटे मारावे लागत आहेत। खरोखर या सगळ्या प्रकरणामध्ये, बारामती ॲग्रोच्या प्रकरणामध्ये अनियमितता आहे का भ्रष्टाचार आहे? नाही, मुळात आत्तापर्यंत ही काही पहिलीच कारवाई कुठल्या एखाद्या एजन्सीने या कंपनीवरती केलेली अशी परिस्थिती नाही। आत्तापर्यंत अनेक कारवाया कंपनीवरती केल्या, आत्तापर्यंत अनेक वेळेस चौकशीला बोलवण्यात आलं होतं, पण प्रत्येक वेळेला काहीच सापडलं नसल्यामुळे त्यामध्ये क्लीन चिटसुद्धा दिली गेली होती। आता विषय असा आहे की आज जर चौकशीला बोलवलं असेल, त्यामध्ये रोहितदादा जर उत्तर देऊ शकले नाहीत तर त्यांच्यावरती कारवाई होईल। पण मला ज्या पद्धतीने मी ज्यावेळेस त्यांच्याबरोबर बोललो, जो एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये जाणवला, न घाबरल्याची भावना जाणवली आणि आपली काही चूक नाही, आपण निश्चितपणाने याला उत्तर देऊ, हा जो विश्वास त्यांचा होता, मला विश्वास आहे की प्रत्येक प्रश्नाला तुम्ही जे आत्ता सांगितलं, मला आता तुमच्याकडूनच 28 ते 40 प्रश्नांची यादी असं कळालं। मुळात एवढ्या प्रश्नांना कधी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये सुद्धा असताना आम्ही उत्तरं दिली नाहीत, पण त्या सगळ्या प्रश्नांना चांगल्या पद्धतीने उत्तर देऊन रोहितदादा परत येतील आणि लोकांची भावना, लोकांची सद्भावना ही रोहितदादांच्या बरोबर आहे असा विश्वाससुद्धा मला आज या ठिकाणी व्यक्त करायचा आहे। अत्यंत बोलक्या ओघवत्या भाषेमध्ये आर पाटील खरं तर संवाद साधायचे। पुढची पिढीसुद्धा त्याच पद्धतीनं या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांना, सामाजिक प्रश्नांना सामोरं जाते हे आपल्याला जाणून येत आहे। पण त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कर नाही त्याला डर कशाला। बघूया चौकशीत अजून काय काय सत्य येते। पण एक मात्र निश्चित असतं की आग लागल्याशिवाय धूर निघत नाही, कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय। आता केंद्रीय तपास यंत्रणा खरोखर रोहित पवार यांना कात्रीत पकडते का त्यातूनही ते निसटून जातात? राष्ट्रवादीचं दबाव तंत्र सुद्धा म्हणता येईल एकीकडे की अनेक समर्थक या ठिकाणी येत आहे, प्रेमापोटी सुद्धा येत आहे, पण शरद पवार सुद्धा इथे ठाण मांडून आहे। आजचा दिवस महत्त्वाचा। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।